नमस्कार वाहनधारकांनो, 1 मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत। हे नियम पाळले नाही तर परवाना म्हणजेच लायसन रद्द होऊ शकतो। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवीन नियम कोणते आहेत, कोणाला लागू होणार आहेत आणि दंड लागणार आहे की नाही, परवाना कसा वाचवायचा। सर्व चालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांना देखील शेअर करा। हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। यात दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे, तर व्हिडिओ न पळवता व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत पहा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून सांगण्यात असे आलेले आहे की परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक असणार आहेत। तर या संदर्भात पुढे त्यांनी काय म्हटले आहे ते आपण सविस्तर पाहूया। येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहेत। याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयामार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का याची पडताळणी केली जाणार आहे। मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्याचप्रमाणे मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच लागू आहे। मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही। तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात। तर अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात शासनास प्राप्त होऊ लागल्या। त्या संदर्भालाच अनुसरून सरनाईक यांनी म्हटले आहे की ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना देखील त्या राज्याच्या भाषेचा आदर करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहेत। त्याकरिता 1 मे पासून सर्व परवानाधारक रिक्षा असतील, टॅक्सी चालक असतील अशांना मराठी भाषा लिहिता येणे व वाचता येणे बंधनकारक राहणार आहे। या नियमांचे जर अशा रिक्षा किंवा टॅक्सी चालकांनी पालन न केले तर अशा चालकांचे परवाने हे रद्द करण्यात येतील। तसेच नियमाकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहेत। जर जे काही रिक्षा व टॅक्सी चालक असतात त्यांचे कोणी एजंट असतील तशा देखील एजंटचं यामध्ये भानगड नसणार आहे। डायरेक्ट त्यांच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे। तर अशी माहिती वाहन परिवहन सरनाईक यांनी माहिती दिलेली आहे। तर सर्व टॅक्सी व रिक्षा चालकांसाठी ही महत्त्वाची धक्कादायक बातमी आहे। त्यासाठी सर्व वाहनधारकांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाठवा। ही माहितीपासून त्यांचे जे काही पुढील कारवाई करण्यात येतील त्यापासून त्यांचे संरक्षण होतील। तर पहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।